नमस्कार मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि सध्या आपण वाचत आहोत संत बहिणाबाई ही लेखमाला, ज्याच्या लेखिका आहेत सौ मीनाक्षी ते देशमुख. कालच्या पुढे सुरू करते. बहिणाबाईंना जयराम स्वामींचा सहवास प्रेमळ पित्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे वाटू लागला. त्यांच्याबद्दल जवळीक वाटण्याचं कारण म्हणजे स्वामींची तुकोबांविषयी असलेली आत्मीयता होती. तुकोबांची भाषा बहुजन समाजाला समजणारी, अत्यंत सोपी, अनुभवाचे बोल होते. पांडुरंगावर त्यांची असलेली जवळीक आणि भावभक्ती ही वेगळी होती. स्वामींमुळे बहिणाबाईंचा आत्मविश्वास वाढू लागला, भक्तिमार्गाचा अनुभव येऊ लागला, परमेश्वराचे अंतरंग कळू लागले, भगवंताचे स्वरूप समजू लागले. तुकोबांमुळे बहिणाबाई उत्कटतेकडे भावनावश होऊन पोहोचू लागल्या. त्याचा परिणाम काव्यशक्तीकडे झाला. त्यांना अभंग सुचू लागले. तुकोबांचा छंदच त्यांना लागला. तुकोबांचा छंद लागला मानसी, ऐकता पदासी कथेमध्ये. तुकोबांची भेटी होईल तो क्षण, वैकुंठा समान होय माझ. तुकोबांची कानी ऐकेन हरिकथा, होय तैसे चित्ता समाधान. तुकोबांचे ध्यान करून अंतरी, भेटता अपार सुख आहे. बहिणा म्हणे तुका सद्गुरू सहोदर, भेटता अपार सुख आहे. बहिणाबाईंनी हा लिहिलेला अभंग जयराम स्वामींना दाखवल्यावर ते म्हणाले, फार सुंदर अभंग लिहिला आहेस, तुझ्यात काव्यशक्ती जागृत होत आहे. ही मिळालेली परमेश्वराची देणगी वाढायला हवी. रोज लिहित जा. एवढ्या लहान वयात तुझ्यात वैशिष्ट्यपूर्ण अंतःशुद्धी झालेली आहे. तुझ्या भावी परमार्थिक उन्नतीचं हे सुचिन्ह आहे. तुझी काव्यरचना अधिक वाढत जावी हा माझा आशीर्वाद आहे. बहिणाबाईंनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. बहिणाबाईंची प्रगती पाहून स्वामींना आश्चर्य वाटलं. तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा. जयराम स्वामींची प्रवचनं कीर्तनं कोल्हापूरकरांना एक आध्यात्मिक पर्वणीच लागली होती. सारी नगरी विठ्ठलमय झाली होती. बहुजन समाजाला स्वामींमुळे अध्यात्माची चांगली ओळख होत होती. जयराम स्वामींचे व्यक्तिमत्व, पोशाख आणि विषय मांडण्याची प्रभावी शैली याचा त्रिवेणी संगम झाला होता. शिवाय तुकोबांचे गोड अभंग हे एकमेव आकर्षण झालं होतं. पंढरीच्या विठोबाचे मनोहरी वर्णन करावे ते तुकोबांनीच. तुकोबांचे परमदैवत विठ्ठल, त्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर विठोबांचं रूप कायम साठवलेलं आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवणीया. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. हा अभंग गोड आवाजात गायल्यावर स्वामी त्याचं वर्णन करण्यात पुंग होत असत. स्वामी तुकोबाची वाणी सांगतात. तुकोबांचं म्हणणं की पराकोटीची तळमळ तुमच्या ठाई निर्माण व्हायला हवी. त्यासाठी जाय जाय तू पंढरी, त्याशिवाय उत्कटता पूर्ण होणार नाही. सारे सुख पंढरीत आहे. ती वेगळी भावना निर्माण व्हायला हवी. विशिष्ट दृष्टी निर्माण व्हायला हवी. उच्च नीच, लहान मोठा, गरीब श्रीमंत हा भेदभाव असता कामा नये. सर्वजण सारखेच हे सांगताना तुकोबा म्हणतात, मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव, गेला मोह आणि आशा, कळी काळाचा हा फासा. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती, तुका म्हणे आले घरा वैकुंठा सगळे. ही अवस्था आली तर मग कशाची कमतरता पडणार नाही. मात्र एकच तळमळ जीवा लागायला हवी, त्या पांडुरंगाची, व्रत एकादशीची. पांडुरंगाची जवळीक म्हणजे एकादशी, हाच वारकरी धर्म. याचा अवलंब केल्याने पंढरीची वारी आहे माझ्या घरी ही भावना दृढ होते. निरूपण करताना स्वामी म्हणाले, भाविक हो, पंढरीचा विठोबा आणि तुकोबांची ही अशी अवस्था तुम्हा सर्वांची व्हायला हवी. प्रवचन संपल्यावर बहिणाबाईंनी स्वामींना नमस्कार केला आणि तुकोबांच्या वर्णनाने अभंगाने भारावलेल्या बहिणाबाई घरी परतल्या. पण मनात
फक्त तुकोबा तुकोबा तुकोबा. जयराम स्वामींनी तुकोबांसारख्या महान संतांची जगावेगळी ओळख करून दिली होती. बहिणाबाई वेगळ्याच दुनियेत रममाण झाल्या. त्यामध्ये विचार करीत जयराम स्वामींना जर तुकारामांचं दरवर्षी दर्शन होतं, मग आपल्याला होईल का, हा एकच ध्यास त्यांना लागला होता. त्या परमार्थिक उत्कर्षापर्यंत पोहोचल्या होत्या. शिवाय पूर्वजन्मीची पुण्याई होती. दुष्टांच्या त्रासातून तुकोबा तावून सुलाखून निघाले होते. त्यांना पराकोटीचे मानसिक क्लेश सहन करावे लागले होते. पण त्यांचं हेच महत्त्वाचं वैशिष्ट्य की या उपद्रवाचा उल्लेख त्यांनी कुठेच केला नाही. उलट त्या समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीचा प्रयत्न त्यांनी केला होता. आणि बहिणाबाईंना त्यांच्या याच गोष्टीचं महात्म्य वाटत होतं. अशा सत्पुरुषांचे दर्शन आपल्याला होईल का, त्यांचा अनुग्रह मिळेल का, सद्गुरू मिळावा तर असाच, त्यांची कृपा झाली तर आपल्या जीवनाचा उद्धार होईल, नवी दिशा सापडेल, संसार तापाचा परिहार होईल. त्यांची झोप उडाली. रात्रंदिवस त्यांना तुकोबांचा ध्यास लागला. काही सुचेना. तळमळ उत्कंठा वाढलं. स्वामींनी गायलेले अभंग पाठ झाले होते. कधी भेटतील सद्गुरू, जन्ममरणाचा फेरा कसा चुकेल. बहिणा म्हणे माझा जाऊ पाहिजे जीव, का बा नये ही व तुकोबा. बहिणाबाईंच्या अंतरी रात्रंदिवस एकच नाव निनादत, तुकाराम तुकाराम तुकाराम. त्यांच्या अभंगांच्या ओळी मुखातून आपोआप येत होते. त्या पूर्ण तुकाराममय झाल्या होत्या. रात्री त्यांना झोप येईना. त्यांना सारखे तुकारामांचे अभंग ऐकू येत होते. कधीतरी त्यांना झोप लागली. बहिणाबाईंच्या डोळ्यासमोर एकदम प्रखर असं प्रकाशवलय निर्माण झालं. त्यात त्यांचे परमदैवत साक्षात तुकाराम महाराज उभे होते. त्यांनी बहिणाबाईंच्या मस्तकावर हात ठेवला आणि रामकृष्ण हरी हा महान गुरुमंत्र दिला. प्रकाशवलय धुसर होत गेलं. बहिणाबाई एकदम जाग्या झाल्या. त्यांना हवा असलेला अनुग्रह तुकोबांकडून मिळाला. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तेवढ्या रात्री त्यांनी आईबाबांना उठवून सांगितलं, मला तुकोबांनी दर्शन दिलं, अनुग्रह दिला, गुरुमंत्र दिला, माझ्या मस्तकी हात ठेवून आशीर्वाद दिला. मी धन्य झाले. मला माझे सद्गुरू भेटले. बहिणाबाईंनी स्वप्नाची सारी हकीकत सांगितली. भाऊजी म्हणाले, बहिणा तू धन्य झालीस, अनुगृहीत झालीस, तुझ्या अंतरीची तळमळ साकार झाली. जयराम स्वामींची कृपा झाली. असाध्य घटना अखेर साकार झाली. ती अपूर्व घटना केवळ त्यांच्या तीव्र इच्छाशक्तीमुळे पूर्ण झाली. त्यांच्या जीवनातील ही नवी पहाट नवं स्वप्न घेऊन उगवली. मनात उभी असलेली तुकोबांची मानसपूजा अखेर साकार झाली. तुकोबांनी नवी काव्यशक्ती प्रदान केली. बहिणाबाईंनी अभंग लिहिला, केले समाधान पाहिजे अमृत. बहिणाबाई संपूर्ण तुकाराममय झाले. अनुग्रह झाल्यामुळे ध्यानी मनी स्वप्न फक्त एकच, ध्यास तुकारामांचाच. सारे त्यांच्या मनाप्रमाणे घडले. जयराम स्वामींना अंतर्दृष्टीने बहिणाबाईंच्या स्वप्नाची हकीकत समजली. त्यांना अतिशय आनंद झाला. प्रवचनात त्यांची प्रगती ध्यानी येऊ लागली. जेवढे तुकारामविषयी सांगायचे होते तेवढे सांगून झाल्यावर ही घटना घडली होती. हिरमभटांकडे अकस्मात जयराम स्वामी आल्याने त्यांना परमानंद झाला. स्वामींना आसनावर बसवून पूजा केली. हिरमभटांकडे स्वामी आल्याचे कळताच बहिणाबाईंसह सारी मंडळी त्यांच्या दर्शनाला आली. बहिणाबाईंनी त्यांना साष्टांग नमस्कार करून मनोमन त्यांची मानसपूजा केली. स्वामी म्हणाले, बहिणा तू आता तुकाराम महाराजांची अनुग्रही झालीस, गुरुमंत्रही मिळाला. आता त्यांना शोभेल अशी पारमार्थिक प्रगती होईल हा माझा आशीर्वाद आहे. तुकोबांनी तुझ्या मस्तकी हात ठेवून तुला सर्व शक्ती दिली आहे, तेव्हा आता तू कीर्तन करण्यास आरंभ कर. तुकोबांची पावनवाणी जनसामान्यापर्यंत पोचवून समाजाचे ऋण फळे. तुझी काव्यशक्ती फुलू दे. बहिणाबाईंनी पुन्हा स्वामींना नमस्कार केला. मनातल्या मनात त्यांनी काव्य केले. मजवरी दृष्टी कृपेची ओतली, प्रेमाची गुंतली माय जैसी.
ध्यानी मनी नसताना आपण होऊन जयराम स्वामी आल्यामुळे बहिणाबाईंना कमालीचा आनंद झाला. दर्शन झालं, प्रेमळ आशीर्वादही मिळाला. खरं म्हणजे स्वामींची त्यांना मनोभावे पूजा करावीशी वाटत होती. ही महान पर्वणी सोडू नये असं त्यांना वाटत होतं. पण त्यांना पती रत्नाकरांची भीती वाटली. त्यांना आवडली नाही तर, त्यांना राग आला तर, त्यांच्या रागाचा भीषण परिणाम त्यांनी भोगला होता. परत तसं घडायला नको होतं. अजूनही त्या रत्नाकरांच्याबद्दल साशंक होते. त्यांचे वर भरोसा ठेवण्याची मुळीच तयारी नव्हती. सुरुवातीला रत्नाकर जयराम स्वामींच्या प्रवचनाला येत असत, पण राधेचा तो प्रसंग झाल्यावर ते फिरकलेही नव्हते. याचमुळे आज बहिणाबाईंनी स्वामींची मानसपूजा केली. हृदयी स्वामी विराजमान झाले होते. तुकाराम महाराजांचे दर्शन घेण्यास आणि अनुग्रह मिळण्यास स्वामीच मध्यस्थ होते. त्यांनी तुकाराम महाराजांची अद्वितीय मूर्ती सर्वांपुढे साकार केली होती. बहिणाबाई आता फार जपून जबाबदारीने वागत होत्या. रत्नाकरांना आवडणार नाही असलं काही त्या करत नव्हत्या. तुका म्हणे वाणी प्रेम अमृताची खाणी. बहिणाबाईंना तुकारामांचं दर्शन झालं याचा स्वामींना अतिशय आनंद झाला. आतापर्यंत त्यांचे गावोगावी प्रवचन चालू असायचे, पण हा एकमेव अनुभव त्यांना आला होता. प्रथमपासूनच त्यांना बहिणाबाईंबद्दल एक विशेष वात्सल्य निर्माण झालं होतं. वयाच्या मानाने त्यांची आध्यात्मिक प्रगती खरोखरच अद्भुत होती. अशाच विचारात त्यांना भावसमाधी लागली आणि साक्षात तुकोबा त्यांच्यासमोर उभे राहिले. त्यांच्या भोवती दिव्य प्रकाश ते जाळत होता. स्वामींनी त्यांना मनोमन नमस्कार केला. शब्दांपलीकडची मनीची भाषा त्या मनी पोचली. हृदयाशी मिळालं. तुकोबांनी मंद स्मित केलं. त्याच आनंदाचे डोही जयराम स्वामी दंग असताना त्यांची भावसमाधी समोर कोणीच नव्हतं. उरला होता फक्त परमानंद. तुका म्हणे तैसा उतलास ठसा, अनुभव सरिसा मुखा आला. तुकोबांचे अशा तऱ्हेचे दिव्य दर्शन स्वामींना प्रथमच घडत होते. आषाढीला होणारी भेट नेहमीच होत होती, पण ही दैवी भेट कोणी घडवली? दुसरं कोण? विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा, लावी मला चाळा, विश्व विठ्ठले. तुका म्हणे देह भारिला विठ्ठले. मंडळी, आज आपण इथे थांबूया आणि याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे नेहमीप्रमाणेच खूप खूप आभार मानते. तर भेटूया उद्या पुढच्या भागासह.